मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील मराठा 20 तारखेला मुंबईकडे निघणार आहे। 20ची तयारी कशी हे जाणून घेऊयात। स्वतः आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। काय 20ची तयारी कशी सुरू आहे? राज्यभर सगळी तयारी। गावागावात बैठका सुरू झाल्यात। राज्यात तालुक्यात बैठका सुरू आहेत। जिल्ह्यात सुद्धा बैठका सुरू आहेत। गावोचे गाव पुन्हा एकदा मराठा समाज आणि पोरं पिंजून काढायला लागलेत। ट्रॅक्टर ट्राल्यास घ्यायला लागलेत, टेम्पो घ्यायला लागलेत, रिक्षे घ्यायला लागलेत, जिपा घ्यायला लागलेत, ट्रक आहेत, पाण्याचे टँकर आहेत, ॲम्ब्युलन्स घेतल्यात। काल तर खूप हिंगोलीतल्या, परभणीतल्या, शेलूतल्या बांधवांना इथं उद्घाटन करून ही गेलेत। नव्याच ॲम्ब्युलन्स घेतल्यात। गोळ्या औषधं सगळे सज्ज झाले। सरपण घ्यायलेत। कारण सरपण कशासाठी पाहिजे माहिती आहे का? जर सरकारनं आम्हाला गॅस नाही दिला तर आम्ही खायचं काय? म्हणून आम्ही सरपणसुद्धा संघ घ्यायला लागलो। त्याने गॅस नाही दिला आम्हाला तर आम्ही चुली पेटणार आणि भाकरी करणार। पण त्यांनी खूप, मी शब्द मला ही 10 तारखेला सांगायचं होता, आज सांगतो, त्यांनी आम्हाला गॅस नाही मिळून दिला, त्यांनी जर आम्हाला पेट्रोल डिझेल रस्त्यानं नाही मिळून दिलं, त्यांचंसुद्धा सगळं खाद्य बंद होणार। मराठ्यांना सुद्धा विनंती आहे, मराठ्यांनी सुद्धा तयारी केली। अजिबात त्यांना भाजीपाले द्यायचे नाही, दूध द्यायचे नाही, कण दूध गोटायचे, त्याचे खवा बनवून ठेवायचा, वाया जात नाही। दही करून ठेवायचं, त्याचं तूप करायचं, पण यांना काही द्यायचं नाही। मग हे आम्हाला उपाशी मारणार आहेत ना मुंबईत, तर हे सुद्धा उपाशी मेले पाहिजेत। मुंबईत भाजीपाला काहीच जाऊन द्यायचा नाही। आपला धान्य फिन्य गहू पिऊ विकायचं बंद करायचं। खा म्हणायचं दगड मग नुसते तिथं समुद्रातले काढून। ही आपत्कालीन तयारी केलेली आहे। पण एका गावाची केस स्टडी जर घेतली तर गावात कशी तयारी सुरू केलेली आहे? गावातून आता सध्या लोक अन्नधान्य दळून आणतात। धान्य दळून आणायचं काम सुरू आहे सध्या। सगळे जमवाजमव म्हणतात ती सुरू आहे आता। सध्या जमवाजमव सुरू आहे। कोण ट्रॅक्टर, कोणी ताडपत्र्या आणतंय, कोणी सरपण जमा करतंय, म्हणजे ऊस तोडायला चालल्यासारखं सगळी सोय। कोणी रावठीच्या गोण्याचं तयार करतंय। ज्या त्या पद्धतीनं चांगल्या स्वरूपाची त्यांनी स्वतःला लागल एवढी 1-2 महिने पुरल एवढं अन्नधान्य गेलं। आता अर्धा क्विंटल गहू दळून घेतले, अर्धा क्विंटल बाजरी दळून घेतली, अर्धा क्विंटल किंवा त्या तिन्हीपैकी एक काही घेतलं तरी अर्धा क्विंटल म्हणलं तर 10 जणाचं 5 क्विंटल तर पीठच झालं। 10 जण तर कवर खाते, 2 महिने खाते ती तेवढं। पण व्यवस्थापक मंडळ असं स्थापन केलेलं आहे गावात असं म्हणतायत, ते कसं आहे? कशाची व्यवस्था काय? अशासाठी काही वेगळं शिष्टमंडळ, काय सदस्य असणार? टीमा तयार केलेल्या आहेत आणि त्या तुकड्यानुसार जे ते स्वयंपाक आता थोडं कमी झालं। पूर्वी आम्ही जे व्यवस्थापन केलं होतं ना ते आता कमी होणार आहे आमचं। कारण गावागावातूनच लोकांना आश्चर्य घेतले, लोक आमच्या पुढचे निघाले। आम्हाला काही बॅलर घ्यायचे होते, काही कॅन्डी घ्यायच्या होत्या, त्यांनी मोठमोठाले बॅलर घेतलेत पाण्याचे आता त्यांच्या ह्याच्यामध्ये। त्यांनी तयारीला लागलेत तेच। त्यामुळे आमचं थोडंसं व्यवस्थापन आमच्याकडून द्यायचं होतं ते त्यांनीच तिकडून तयारी करून घेतले। आम्हाला काय पथकं घ्यायचे होते तर त्यांनीच 10-10 पथकं घेतले एका तुकडीत। म्हणजे कबड्डी खेळणारे असो, रस्त्याने करमावून खो खो खेळणार असो, लय जिमचे असो, क्रिकेटचे असो। आता हे लय लफडं दांड व्हायचा अंदाज दिसतो क्रिकेट आणि ते म्हणल्यावर, हे बरंच पटांगण धरते ना आता। ते बोलणारच आहोत। पैशाचं कसं व्यवस्थापन असेल? कारण पैसे तर लागणारच आहेत ना। आता ज्या गावातून पोरं निघायला लागलेत किंवा लोक निघायला लागलेत त्या गावात किती गाड्या लावल्यात, त्या गाड्याचा एकूण खर्च किती? कारण त्या खुट्या फिट्या नाहीत ना आमच्या तिथं गेल्यावर, नाही का ती एक दिवस बसलं तरी खुटी भाडं द्यायचं, तसलं नाही आहे। जायचं यायचं, जे डिझेल लागणार आहे त्या गाड्यांना तर गावकरी ते सगळं गावकरी मिळून ते पोरांचा सगळा खर्च करणार आहेत। पोराला जे जायचं आहे घराघरातून ते कोरडं बी काय बनवून देणार आहेत लोकसुद्धा। आपलंच लेकरू चाललं म्हणून जरी त्यांचं नसलं तरी पण हां असं बनवून सगळे देणार आहेत। ते स्वतः बनवून घेणार आहेत आणि जे खर्च येणार आहे ते समाज म्हणून गावागावातून लोकच उचलणार आहेत ती खर्च सगळा। आणि तुम्ही बघा लयच मजा येणार आहे आता, त्यांना दिसतंय। आता ते तुम्ही लईच मजा म्हणायला लागलेत, तर त्या मजा म्हणजे रस्त्यात नुसतं चालणार की काय? त्याच्या रस्त्यात मग मनोरंजन असेल किंवा करमणूक असेल काहीतरी त्यासाठी? आता तुम्ही म्हणत होते खेळाडू, काय कलाकार? हो, शिवशाहीर आहेत सोबत, कीर्तनकार घेत, भजनी मंडळ आहेत, भारुडकार आहेत, जागरण गोंधळ करणारे आहेत, जे पारंपरिक शेतकऱ्यांचे खेळ आहेत तेही विरंगुळा असला पाहिजे, रस्त्याने करमलं पाहिजे म्हणून तेही सोबत आहे। आणि तयारी आम्ही आणखी टप्पे ते पाडलेले नाहीत की ती आम्ही मार्ग फायनल झाला तर टप्पे पाडायचेत। कुठपासून कुठपर्यंत जायचं आहे, चालायचं आहे कुठपर्यंत, मुक्काम कुठं आहे,
हे सगळं धोरण 10 तारखेला ठरणार आहे. तुम्ही जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाला जसं एखादी नदी मुख्य नदी असते असा तुमचा मुख्य मार्ग आहे, बरोबर? तुम्ही निघणार, पण त्याला उपनद्या असतात जोडणाऱ्या, छोटे छोटे ओढे कालवे तसे पण असणार आहेत ना? हो, आम्ही ज्या रस्त्यावरून चालतोय इकडं येणारं म्हणजे ते पहिल्या सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतं, मी विसरलो की आंतरवालीला मराठवाड्यातले सगळे जिल्हे येणार आहेत. आंतरवालीला मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांनी आंतरवालीला यायचं आहे. हे बी सामच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे मराठा समाजाला की तुम्ही आंतरवालीला यायचं मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना. आपण इथून सोबत निघू. आणखीन बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना सुद्धा इकडेच यायचं आहे. बाकीच्यांना जसं जसं मध्ये सहभागी होता येईल तसं आता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर हे जे जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, बाकीचे जे आहेत ते पुणे, बारामती, इकडचे नाशिकपासूनचे सगळे जिल्हे, अमरावती, वर्धा, चंद्रपूर हे जे बाकीचे जिल्हे यांनी सगळ्यांना म्हणजे विदर्भातले, खानदेशमधले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणमधले हे जे जिल्हे आहेत यांनी सगळ्यांना मध्ये जॉईन व्हायचं आहे. पुण्याजवळ जॉईन व्हायचं, मुंबईकडं नाही पुण्याकडं जॉईन व्हायचं यांनी, असं सगळ्यांचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे सगळे जॉईन होते. फक्त मराठवाड्यातले सगळे जिल्हे आंतरवालीतून. तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणाले की गॅस मिळणार नाही किंवा तिथं पेट्रोल डिझेल मिळणार नाही आणि त्याची सुद्धा आपत्कालीन व्यवस्था तुम्ही इथूनच करून निघायला लागलेली आहेत, ते काय? नाही मिळणार नाही असं नाही. जर नाही दिलं तर बघा त्या गाड्या आता तुम्ही योगायोगानं घेतली बघा, ते मागून पुढून सगळे हे करून केवढा ट्रक रेडी झाल्या. हे तयार आहेत अशा. हे मला असं सांगायचं होतं की आम्ही व्यवस्था केली म्हणजे ते डिझेल तिथं देतील नाही देतील. इथून मागं नेट बंद केलं तर त्यांनी आमचं. तसं जर त्यांनी डिझेल नाही दिलं, रस्त्यानं आम्हाला गॅस नाही दिला, तर जेवायचं काय तर आम्ही सरपण सोबत घेतलेत. पण आम्ही व्यवस्था देत त्यांना. मग त्यांनी जर आम्हाला गॅस नाही दिले मुंबईत किंवा आम्हाला डिझेल नाही दिले गाड्याला, आम्ही त्यांची रसद पुरी बंद करणार आहे. महाराष्ट्रातून भाजीपाला नाही ना काय नाही खुशाल कागद खायचे, नाही तर त्या दुर्डीचे हे काड्या काढून खायच्या येईन. यांचं बी सगळं बंद करतो आम्ही. दूध नाही, यांना काय नाही, दही नाही, दूध नाही, भाजी नाही, पाला नाही, धान्य नाही, ज्वारी नाही, गहू नाही, डाळी नाही, दुळी नाही, सगळं बंद. आम्ही काहीच काय बंद करतो सगळं. सोयाबीन ऐकत नाहीत मग काय खातात? आम्ही काहीच ऐकत नाहीत. मग तुरी नाही, मूग नाही, तुम्हाला काहीच नाही, हिशेत नाही तुमचा. मग तुम्हाला का आम्ही खायला काही ठेवत नाहीत. मग आणि तुम्ही जर मुंबईत आडिलं आम्हाला, आम्ही ती व्यवस्था करून ठेवली. इकडच्या मंत्र्याची, आमदार खासदारांची सगळ्यांच्या दारात राहिलेली इकडचे मराठी तुमच्या दारात जाऊन बसणार आहेत तिथं कमाडीला आमच्या पोराला. आम्हाला नुसतं ताण द्या तुम्ही, तुमची मागं फजिती आहे, तिकडे गेलं तरी तिकडे फजिती आहे. बघा, सामच्या माध्यमातून हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या समोर आम्ही आणतोय की 20 तारखेची तयारी कशी सुरू आहे आणि 20 तारखेपासूनची जी काही तयारी आहे ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेली आहे. म्हणजे सरकारची कोंडी करणार आरक्षणासाठी, आणि जर सरकारने कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा ते डबल कोंडी हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यावर येणारे महाराष्ट्रातले मराठे करतील असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळं स्वतःच्या राहण्याची, निघण्याची, मनोरंजनाची, साधनांची, खाण्यापिण्याची ही तर तजवीज केलेलीच आहे. त्याची सुरुवात गावागावात सुरूच आहे. पण संकट आणली तर ती कशी सोडवायची याचीही तजवीज सध्या सुरू केलेली आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, आंतरवाली, सराटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.